तारखेपासून तुम्ही उपोषणाला बसताय, 17 तारखेपासून कधीपासून बसताय नेमकं? मुक्ती संग्राम दिन आहे. त्या मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात करतो. 17 तारखेला 16 तारखेला संध्याकाळी 12-1 वाजता रात्री आम्ही बसणार आहे. परंतु दिवस 17 सप्टेंबरचा सुरू होतो मुक्ती संग्राम दिनाचा. त्या दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आमच्या सगळ्या सरकारला त्या माहिती आहे. 1 वर्षापासून सरकार फक्त मराठ्यांची अडवणूक करून ठेवतं आणि जाणून बुजून देत नाही. त्यामुळे शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, जीवाची बाजी लावी लागणार आहे. गोरगरिबाचे लेकरं मोठे करायचे, आम्हाला गोरगरिबांच्या लेकराच्या फायद्यासाठी लढायचं आणि काही लोकांना पक्ष आणि नेत्याच्या फायद्यासाठी लढायचं. त्यामुळं आम्ही आमच्या गोरगरीब लोकांच्या लेकरांच्याच फायद्याचा विचार करणार. गरिबाच्या लेकराचं, मुलाचं, मुलीचं भविष्य खराब नाही झालं पाहिजे यासाठी आमरण उपोषणाचे पुन्हा आम्ही हत्यार उपसले आणि आम्ही ते टोकाचं करणार आहे त्यावेळेस. मराठा समाजाच्या भावना आहेत की उपोषणाला बसून विधानसभा लढावे आणि सरकारला जी जागा दाखवते ते पुढचं जे व्हायचं ते होईल. लढायच्या आत का पाडायच्या. परंतु जरी समाजाची भावना आहे की मी बसून आहे, मी काय माझ्या स्वार्थासाठी बसत नाही. समाजाच्या लेकराचा खूप आक्रोश. समाजाचे मराठ्यांना, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो की तुमचे स्वतःच्या लेकराला एकदा विचारून बघा आरक्षणाची काय किंमत आहे. भाजपमधले एकही गोरगरीब मराठा आता सरकारच्या बाजूनं राहिला नाही, कारण त्याला त्याच्या डोळ्यासमोर लेकरं दिसायला लागलेत. मला येऊन भेटतायत, ते सांगतायत की शेवटी पक्ष नेता मोठं करत बसावं तर त्याचं पोरग, नेत्याचं, आमदाराचं, मंत्र्याचं, खासदाराचं पोरग परदेशात जाणार. आमच्या लेकराचं काय? आम्ही कवर पक्ष करायचं आणि कवर नेत्याला निवडून आणायचं. आणि हे लेकरं मराठ्यांचे पोरी मोठ्या व्हावात म्हणून हे आरक्षणाची लढाई सुरू आहे. म्हणून मी समाजाचं फक्त उपोषणाच्याच बद्दल ऐकत नाही, बाकी त्यांच्या शब्दाच्या पुढं नाही. कारण मी काय माझ्या हितासाठी नाही करत, माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून ते उपोषण करतात. त्यांचं समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे, माया आहे, ते ठीक आहे. ते माझ्यावरती त्यांच्या लेकरापेक्षा जास्त माया करतात. परंतु मग मलाही वाटतं ते जर माझ्यावर लेकराची माया करतात तर मग त्यांच्या लेकराचं काय? त्यांच्या लेकरासाठी आपण झुंजलं पाहिजे, जीवाची बाजी लावली पाहिजे. म्हणून 17 तारखेपासून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण यावेळेस मात्र खूप ताकदीनं करणार. चांगली गोष्ट. गरिबाला विरोध केलाच पाहिजे श्रीमंत मराठ्यांनी, कारण मराठ्यांनी मोठं केलं आणि ज्या मराठ्यांनी गरिबांनी मोठं केलं त्यांना आता पश्चाताप येतो. आपल्याच लेकराच्या विरोधात ज्या लेकरांना आरक्षण लागतंय त्यांच्या फायद्यासाठी बोलण्याऐवजी सरकारच्या नेत्याच्या फायद्यासाठी बोलायला लागले. याला त्याला दोष देऊन उपयोग नाही. असे लय मोठे आमदार आहेत, असे खूप मोठे आहेत आणि त्याच्यावर बोलायचं बी नाही आम्हाला. आम्ही ओळखलं त्याला, तो काय येईन काय नाही कसं आहे ते ओळखलं. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलायचं नाही, नाचले गिनीत नाहीत आम्ही किती काय आले किती काय गेले तरी. हे देवेंद्र फडणवीसचे चाले सगळे. त्याला दोष देण्यापेक्षा फक्त देवेंद्र फडणवीस घडून आणतो, त्याला सत्ता आणायची, त्याला बाकी काही नको, जनता नको, गोरगरीब नको, त्याला काही नाही पाहिजे. फक्त मराठ्यांची अडवणूक करायची, मराठ्यांना मिळू द्यायचं नाही. EWS ACBC देऊन रद्द करून टाकलं, तिकडं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं केलं. इकडं कुणबीच्या नोंदी सापडायला लागल्या तर त्यासुद्धा बंद केल्या. सर्टिफिकेट द्यायचे त्यानं बंद केले, व्हॅलिडिटी द्यायचा बंद केल्यात. ज्या पोरांची EWSमधून निवडी झालेल्या त्या पोरांना रद्द करायचं सांगतायत आणि त्या पोरांना दडपण आणलं जातं आहे त्यांच्यावरती की तुम्ही EWSमधून जरी फॉर्म भरला असला तरी तुम्ही लिहून द्या की मला EWS नको, मी ACBCमध्ये चाललो. काय तुम्ही काय सरकार चालवताय? काय होणार आहे? यांनी काय व्हायला लागलं या देवेंद्र फडणवीसच्या अशा वागण्यानं? मराठ्यांच्या पोरांची मुद्दाम अडवणूक करणं, फसवणूक करणं, त्यांना त्रास देणं, त्यांना नोकरीत मोठ्या प्रवेशात ना जाऊ देणं, यामुळं मराठ्यात जास्त खतखत निर्माण झाली. हे आमच्या विरोधात बोलायला लावणं, काही संघटना, काही तज्ज्ञ, काही अभ्यासक धरून आणलेत यांना बोलायला लावणं, काही नेत्याला, आमदार, मंत्री, खासदारांना बोलायला, यांनी प्रचंड आता रोष आणि खतखत निर्माण झाली महाराष्ट्रात मराठी. की आमच्या लेकरांसाठी लढायचं सोडून ज्या आमदारांना आम्ही मोठं केलं ते आज नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढायला लागले. त्यामुळं जितका देवेंद्र फडणवीस करणार आहे तितका देवेंद्र फडणवीस या लोकांमुळे अडचणीत येणार. आणि हे जे लोक विरोध करतायत हे सुद्धा मराठा समाज अंगावर घेऊन स्वतःचं राजकीय करिअर खराब करायला लागले. देवेंद्र फडणवीसांचं तर करणारच आहे, पण ते स्वतःचं सुद्धा जातीच्या विरोधात जाऊन
खच्चीकरण करून घ्यायला लागले. कारण इतरांचं ते बघत नाहीत, इतर विरोध नाही करीत त्यांच्या लोकांना. काही मागणी असले तर सपोर्ट करतायत, आमचे विरोध करतायत पक्षासाठी नेत्यासाठी. म्हणजे त्यांना फायदा करायचा आहे पक्षाचा आणि नेत्याचा. आम्हाला फायदा करायचा आहे आमच्या गोरगरीब जातीचा, आणि केला आहे. दादा संजय राऊत म्हणतात की मोदी जे आहे ते रशिया युक्रेनची युद्धभूमीवर जाऊन युद्ध थांबू शकतात. मात्र मणिपूरमध्ये पुन्हा एकदा जो हिंसाचार चाललेला आहे, जे काय वनवा पेटला आहे ते थांबू शकत नाही. मी ते राजकीय भाषा त्याच्यावरती मी नाही बोलू शकत. त्यांचं राजकारणाशी मला नाही देणं घेणं. ते दोघं एकमेकाला खंबीर आहेत, उत्तरं द्यायला, प्रश्न द्यायला, लढायला. ते एकमेकाला कमी नाही. ती राजकीय भाषेवर मला बोलायची गरज नाही. मराठा आरक्षणाचा आळा आला, मग तो आमदार असो, नाही तो कोणता मंत्री असो, किंवा तो आमच्या जातीचा असो, नाही कोणा सुट्टीच नाही त्याला. जर तुम्ही एकीकडे मराठा समाजासाठी मागील 1 वर्षापासून आंदोलन करताय, उपोषण करताय, अनेक वेळा तुमचा जीवावरती देखील बेतलेलं आहे, तुम्हाला हॉस्पिटलाइज सुद्धा करावं लागलं. मात्र एकीकडे जर पाहिलं तर जयश्री इंद्र पाटील जे आहेत ते देखील संभाजीनगरला उपोषण करतायत. कोणालाही या राज्यात आंदोलन देशात करण्याचा अधिकार आहे लोकशाहीने दिले. कोणीही करू शकतो. का करावं का करू नये तो ज्याचा त्याचा भाग आहे. मी कोणाच्यामध्ये बोलत नाही. आणि सरकार जर द्यायला नाही लागलं तर जनता किती दिवस गप्प बसणार? लोक जर द्यायलाच नाही लागलं सरकार, तर लोक किती दिवस गप्प बसणार? लोक आंदोलन करणार आहेत, आणि लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. भाजपाचा राजीनामा देऊन जयंत पाटलांच्या आंदोलनाला सहभागी तयार आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जाब विचारला. काय आपण काय जाब विचारायचं? आणि जाब विचारायची गरजच काय? सत्यात तुम्ही काय जाब विचारायची गरज? कोणाला जबाब विचारायची गरज काय? ते आता पडलेलेच हे. माझे सरपंचाकडून कामं नाही करून घेत कधी. जे सरपंच असेल त्याच्याकडूनच कामं करून घ्यावं लागतात. मग नाल्याचे असतील, रोडचे असतील, गटाराचे असतील, गुटराचे असतील. तर माझे सरपंच नाही का त्याला म्हणायला गेल्यावर त्याच्या हातातच काही नाही. सत्य तुम्ही आहे. ज्या विचारायची काय गरज आहे कोणाला? आणि ती कामचं काम आहे का? तुम्ही दोघं विचारा नाही एकामेकाला. सत्ताधारी आणि विरोधक ते आमचं कामच नाही. तुम्हाला एखाद्या समाजाला द्यायचं नसलं की तुम्ही जीवावर आल्यासारखं करता. महाविकास आघाडीला विचारा, महाविकास आघाडी म्हणते महायुतीला विचारा. तुमच्या कोणचीही जात आंदोलन करू द्या, यांचं हेच रडकपण आहे. त्यांना विचारायचं काय समज आहे? आंदोलन करणाराचा कुणी असू द्या, जिथं सत्ता आहे त्यालाच मागायला लागतं. ही नियम आहे. याला लोकशाही म्हणतात, याला संविधान म्हणतात, याला कायदा घटना म्हणतात, की जो सत्तेवर असून त्याला मागायला लागतं. तुम्ही संविधानाच्या पदावर न बसल्या लोकांना आम्हाला मागायला लावता. म्हणजे खरंच तुम्हाला कायदा मान्य आहे का? खरंच तुम्हाला संविधान कळतंय का? मग आज पालक होतं तुम्ही स्वीकारलंय राज्याच्या जनतेचं. आज राजा म्हणून तुम्ही त्या देव. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार? काय यांना ना हे असे रडके डाव खेळायला लागले, म्हणून यांच्यापासून जनता बाजूला चालली आता. म्हणजे यांना करायचं जीवावर आलंय. यांना फक्त आश्वासनं द्यायचे, गोरगरिबाला काय द्यायचं नाही. मग काय रडायचं तर हे असलं. फडणवीस साहेब मागं बी म्हणले या लाडसाहेबाचं तर जाऊ दे, द्या सोडून द्यायचे. असे कित्येक तरी बोलत आहेत. त्यांना ते ट्रॅपच रचलेलं आहे माझ्या विरोधात बोलायचं. फडणवीस साहेब स्वतः म्हणले महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, त्यांना फायदा झालाय. तुम्ही द्या ना, तुम्ही द्या ना म्हणून तर फायदे व्हायला लागले. तुम्हाला द्यायचं नाही, मग लोक पाडून नाही टाकायचं. काय करते? पाडून नाही टाकणार तर काय करणार लोक? तुम्हाला असले रडके डाव खेळायचे, याच्याकडून तुमच्या जीवावर आलं का द्यायचं? आधी देतो म्हणते, आधी सूचना काढली, तिची अंमलबजावणी नाही केली सगळ्या स्वारीची. 83 क्रमांकाला मराठांकडून बी एक आहे, 2004चा JR आहे, तो द्यायचा नाही. यांना 3ही गॅजेट हैदराबादसह गॅजेटसह हे लावायचे नाहीत. यांना केसेस मागे घ्यायच्या नाहीत. यांच्या जीवावर आलं, नोंदी रोखून धरल्या, मग द्यायचं नाही ना. मग हे असलं रडकं बोलायचं. मग हे लोकांची चीड काय होती? तुम्ही देत नाहीत, आमचे लोक आमच्या अंगावर घालताय, ओबीसी मराठा वाद लावताय, मराठ्यात वाद लावताय. मग याने काय व्हायला लागलं की लोकांनी तुमची चवळ केली, पूर्ण चवळ केली देवेंद्र फडणवीस. ते काय लिहून घ्यायचं? तुम्ही द्या ना. त्यांना फायदा झाला तर तुम्ही दिल्यावर तुम्हाला होईल. तुम्हाला द्यायचंच नाही, फायदा कसं का होईल? तुम्ही देऊन टाका लोकांना जे जे हक्क आहेत त्यांचे. मुसलमानांचं आरक्षण आहे, धनगरांचं आहे, कुणबी यांचा, मराठ्यांचं आहे, त्याच्यात काही वडरा समाजाचं आहे, ते बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग द्या ना.
तुम्हाला द्यायचं नाही आणि मग रडक्यापणा करायचा. आम्ही तुम्हाला देतो पण त्याच्याकडून लिहून आणा, असं लिहून येत असतात काय? ती काय बाजारात बैले होय म्हणून तिकडं जायचं आणि मग म्हणायचं दे पावती फाडून ते बाजारातून आणा ती एक पावती 50 रुपयाची. काही सांगत तू उगत टांबळले बसले तिथं जनतेनी. आता हे जनता यांना बरोबर खाली टाकी यातल्या रडक्या लोकांना ठेवत नाही. आता जनता ठेवत नाही यांना. आता तुम्ही द्या ना. तुम्ही म्हणता ना फडणवीस साहेब त्यांचा फायदा झालाय त्यांच्याकडून लिहून घ्या. तुम्ही द्या ना, तुमचे फायदे होते ना. तुम्ही नाही दिल्यावर कसं काय फायदे होते ना तुमचे? जनता चिडणारच तुमच्यावर. चुकायलाच तुम्ही लागला, दुसऱ्याला दोष देऊ नका. आणि आम्ही काय ठेका नाही घेतला याच्याकडून लिहून आणि त्याच्याकडून लिहून. तुम्ही तुमचे दोघं बसा, महाविकास आघाडी ते महायुती, नाही तर तुमचा उद्योग बघा. मग आम्ही कार्यक्रम बरोबर लावत असतो. मला राजकारणात जायचं नाही म्हणून पुन्हा एकदा मी मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी उपोषणाला बसायला लागलो. मला जर राजकारणाचं येड असतं तर आम्ही तयारी करीत राहिलो असतो. जाऊ द्या म्हणलं असतं उपोषण फेपोषण राहू द्या मागं. आता यांना पाडायचं बघा. मला नाही जायचं, माझ्या समाजाला त्या राजकारणात जायचं. तुम्ही आमचं द्या, नसता मग नाविलाज. मग समाज तुम्हाला पाडल्याशिवाय सोडित नाही सगळ्यांना. माझा काय विलाज आहे? मी तुम्हाला आणखी नाही सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही, आमचं आम्हाला द्या. दादा तुम्ही 17 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणावर बसणार आहे. मात्र यामध्ये याच्या मागण्या काय असतात? नेहमीच्या असतात किंवा यांच्या वेगळ्या? त्या मागण्या सरकार पाठ झाल्यात, मया झाल्यात आणि लय जणांचे PhD झाल्यात त्याच्यावर. त्या मागण्या त्याच मागण्या आता फक्त या काय मागायला म्हणतात वाढल्या. कोणी म्हणतं कुणाला वाढल्या, कोणी कुणाला म्हणतं कमी झालं. त्या लिहायची सुद्धा गरज नाही बा. आता इतके सरकारच्या बे पाठ झाल्या पुरे एक न राहिला आणखी त्याचा पाठ नाही म्हणून. सामान्य शेतकऱ्याचे, माझ्या गरीब वृद्ध मायबापाच्या सुद्धा पाठेवा मागण्या क्लिअर कट आरसा आहे. पण यांच्या याने काय त्या देणं व्हायना. यांच्या खरंच मुळावर आलं. हे देतो म्हणलेत आणि आता यांच्यानी मुद्दाम द्यायना. मुद्दाम यांनी एक षडयंत्र केले. आरक्षण बी द्यायचं नाही आणि मराठ्यात फूट पाडायची आणि भांडणं लावायची. हे षडयंत्र करायला लागले. म्हणजे हे चांगलं काम करण्याच्या ऐवजी महापापात हे डुबायला लागलेत. फडणवीस साहेब महापापात डुबायला लागलेत. द्यायचं सोडून हे तिसरंच काम करायले. आता देतो म्हणल्यामुळं जनतेच्या डोक्यात आहे हे देतो म्हणले होते, आता द्यायनात, याचा अर्थ यांचं काम करायचं. त्याच्यापेक्षा मीच तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतोय, मला नाही जायचं राजकारणात, माझ्या समाजाला नाही जायचं. तुम्ही आमचं आरक्षणाचे ते 8-9 मागण्या त्या देऊन टाका. तुमचं राजकारण तुम्हाला लकला. कुणी पडा नाही, तिकडे निवडून या, नाही तर तिकडं कुंकडं उड्या हाना समुद्रात. आम्हाला काय देणं घेणं नाही. नाही दिलं तर उमेदवार उभे करणार. ते बघून आता बघून आणखीन पुढं तर होणारच आहे ना. बैठक होणार आहे. पाडायचे का उभा करायचे काय होऊ शकतं? पाडायचं हे म्हणू शकतात मराठी. तिथं काही होऊ शकतो निर्णय. काही सांगता येत नाही आज काय निर्णय होईल. फक्त यांनी द्यावं. मी आणखीन फडणवीस साहेबांना सांगतो, तुम्ही आमचे विरोधक शत्रू नाही. तुम्ही समजून घ्या. आमच्या मागण्या पूर्ण आहेत त्या मंजूर करा. नसता नाविलाज. तुमच्या आरोपानं मराठ्यावर काही परिणाम होणार नाही. प्रत्येक मराठ्याला स्वतःचं लेकरू मोठं व्हावं वाटतं. मग तुमच्या भाजपमध्ये जरी गोरगरीब असले तरी त्यांना वाटतं पक्षाचा नेता जर मोठा केला तर ते एक आमदार होईल, मंत्री होईल. त्याच्या पाठीमागं लय झाले तर 20 जण सुधारतील. पण बाकीच्या लाखो तालुक्यातल्या लोकांचं काय? राज्यातल्या करोडो मराठ्यांच्या लेकराचं काय? तुम्ही 5-25 तुमच्या पाहुणे रावळे सुधरितान. कुठं कोणाला गाळे दी, कुठं कोणाला एखाद्या दुकान टाकायला त्याच्या रिबिन कापायला जाय, एखाद्याला 4-5 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट दी, एखाद्याला 2-4 लाखाच्या संडास बाथरूम दी. म्हणजे हे असले करणार तुम्ही थोडं ते सुधारते. पण माझ्या करोडो मराठ्यांचं काय? मग तो भाजपमधला गरीब मराठा सुद्धा ह्यो प्रश्न विचारतो आणि माझ्याकडे येऊन सांगतोय आमच्या लेकराचं काय? कुणी आमदार होईल, कोणी खासदार होईल, कोणी मंत्री होईल, त्यांच्या मागं पळायला मोकळे आहेत आम्ही. त्यांच्या फायद्यासाठी ते आमच्याकडे यायला लागले. त्यांच्या फायद्यासाठी ते मारामाऱ्या करायला लागले. मग आमच्या लेकराच्या फायद्यासाठी आम्ही आमचं स्वसंरक्षण करू शकत नाहीत का? ताकदीनं लढ्यात उभा राहू शकत नाहीत का? ताकदीनं मोर्चे काढू शकत नाहीत का? हे मराठी म्हणतात. आता नको म्हणतात. बस झालं यांचा नेता निवडून आणणं, पक्ष निवडून आणणं. आमचे पोरं, आमच्या पोरी आम्हाला सुधारायच्यात. त्यासाठी आरक्षण पाहिजे. आणि हे आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आहे. कुणबीचं राज्यापासून केंद्रापर्यंत त्यांचे लेकरं अधिकारी झाल्यावर सगळं कुटुंब सुखी होणारे, आनंदी होणारे. आणि इकडं जर तो आरक्षणामध्ये बसला तर आंतरराष्ट्रीय दर्जा तिकडं सुद्धा तो, इकडच्या सवलतीत तिकडं सुद्धा परदेशात शिक्षण घेणार आहे. म्हणजे परदेशापर्यंत माझ्या मराठ्यांच्या लेकराचं काम होणार आहे. गरिबाचं हे श्रीमंताचेच पोरं, आमदार मंत्र्यांचेच पोरं परदेशात शिकतात आमच्या जोरावर. आणि आता हे मोठे झालेत. आमच्या मतात जे वाटतं आमच्याच लोकांना दादागिरी करायला लागली. त्याच्यामुळं गरीब मराठा सगळा खवळून उठलेला आहे, भाजप सहित सगळा. चलो धन्यवाद. दादा तुम्ही आता बोलता हे बोलले
की मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम जे सरकारनं सुरू केलेलं आहे त्याची सुरुवात सोलापूर बार्शीमधून झाली असं वाटतं. नाही नाही, लय दिवसापासून फुटच पडत नाही. फुट कोणाच पडणार आहे? त्याच्या शाळावर काही लोक असतात, ते कोण आमदार मंत्री असला तर राज्यातला, त्याच्या शाळात काही लोक असतात, काही 4-5 पाहुण्याला त्याने मेवण्याला मेवणीला मावशीला आत्याच्या पोराला आत्याच्या पोरीला जवळच्याला त्याने मामा भाची एक जमा केलेली असते. ती वायाला गेलेली खेरमेर सगळी जवळ केलेली असते. त्याला त्याने आपली उली काम देऊन त्याने आपलं त्याला धोरण लावले असते. हेच 50-50-100 जण सामान्याचे लेकरं काय त्यांचं राजकारण बघून पुढारपण बघून आमच्या आयुष्याकडे जाणं त्याचं पुढारपण खावा का आम्ही काय खायचं? आमच्या गरिबाच्या लोकांनी नोकऱ्या नाही लागल्यावर शिक्षण नाही झाल्यावर आम्ही काय खायचं? त्यांचं पुढारपण खावा का? त्या पुढारपणात त्याने त्या कपड्यात आमचं काय मोठेपण यायचं पांढऱ्या कपड्यात, त्याच्या गाडीत काय आम्हाला मोठेपण काय? त्याची गाडी चवून खावा का आमचं पोट भरायला? आम्ही काय खायचं? तो सुधरल, त्याचा पाहुणा सुधरल. आणि ते सुधारलेत बी. पहिल्यांदा पत्र्यावर घरं होते, 500-500 एकर जमीन झाल्या यांना, रोडच्या कडेला गाळे आहेत यांचे, बस स्टँडापाशी यांच्या जागा कुकून आले काय की? कुठं जा मोठमोठ्याला हाटलं यांचेच कामं, सगळ्या दुनियात यांचे सावकर हेच सगळे यांचंच आहे. गरिबाचं काय? गरिबाचे पोरं सुधारायचे, फूट फेट काही पडत नाही. हा खानदानी मराठ्याचा जातवान स्वतःच्या पोराच्या बाजूनं स्वतःच्या जातीच्याच बाजूनं राहून हे आरक्षण मिळून आपली जात आणि आपले लेकरं स्वतःचे मोठे करणारे. कोणाला वाटत नाही माझ्या लेकीचं वाटोळं व्हावं, कोणाला वाटत नाही माझ्या लेकाचं वाटोळं व्हावं. यांचे लेकं गेलेत परदेशात शिकायला, यांच्या फायद्यासाठी राजकीय पक्ष नेता मोठा करायसाठी हे आमच्या विरोधात रान उठवायला लागलेत, विरोधात बोलायला लागलेत, फूट पाडायला लागलेत.